हॅलो गाईज, मी नेहा आणि मी तुमचं स्वागत करत आहे कुक विथ नेहा या चॅनलमध्ये. तर आज आपली रेसिपी आहे चिकन टिक्का. चला तर मग बनवूयात आता सिंपल पद्धतीने चिकन टिक्का. चिकन टिक्का बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्या स्वच्छ धुवून त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडीशी धना पावडर, आलं लसूण पेस्ट, ही आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली आहे, मीठ, थोडंसं दही, थोडंसं लिंबू पिळूया त्यात, लिंबाने चिकन सॉफ्ट होतं, थोडीशी आणि थोडी वरून कसुरी मेथी घालूया. बघा अशा प्रकारे थोडं गरम केलेलं तेल त्यात घालून घेऊ आपण. बघा अशा प्रकारे आता सगळे जिन्नस घालून झालेले आहेत. आता ते आपण छान मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण छान एकदम मिक्स करून घ्यायचे. चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे पूर्ण. बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं. आता आपलं चिकन मॅरिनेट करून झाले आहे. ते आता झाकून आपण 1-1.5 तासासाठी ठेवून देऊया. आता मॅरिनेट झालेलं चिकन आपण त्या स्टिकमध्ये लावून घेऊया एक एक करून. बघू शकता तुम्ही. बघा अशा प्रकारे ह्या स्टिक इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे. मग तव्यावर थोडं तेल टाकून हे चिकन थोडं वेळ असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. एक एक साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर. बघा अशा प्रकारे आता आपण चिकन एक साईडने शिजून झाले तर पलटी करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्याला पलटीसुद्धा करून घ्यायचे, जेणेकरून चिकन छान शिजलं जाईल. बघा थोडा वेळ असं एक साईडून अजून शिजवून घेऊया. आता पुन्हा आपण एक एक साईड पलटी करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपलं चिकनसुद्धा छान शिजून झालेलं आहे दोन्ही साईडनी. आता थोडंसं गॅसवर धरून घेऊया त्याला स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी. बघा अशा प्रकारे हे असं चिकन डायरेक्ट गॅसवर पकडणं हेल्दी नसतं, पण एखाद दिवस चालून जातं, असं काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता तुम्ही चारी साईडून चिकनला असं स्मोकी फ्लेवर आलं पाहिजे. तंदुरी टाईप असं ते दिसलं पाहिजे, टेक्स्चर आला पाहिजे जरा. हे बघा बघू शकता तुम्ही. आता आपलं चिकन तयार झालेलं आहे. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.